वेलकम स्टुडंट्स. सिंपल हार्मोनिक मोशनच्या प्रॉब्लेम्समधील वेलॉसिटीचे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करून घेऊ. जसं की प्रिव्हियस लेक्चरपर्यंत आपण प्रॉब्लेम नंबर आय थिंक 8 पर्यंतचे प्रॉब्लेम्स क्लिअर केले ते. आता प्रॉब्लेम नंबर 9 आहे. प्रॉब्लेम नंबर 9 मी वाचतो, समजून घेऊया काय आहे. अ पार्टिकल हॅज सिंपल हार्मोनिक मोशन. द इक्वेशन ऑफ इट्स मोशन इज, बघा इक्वेशन ऑफ मोशन दिलं आहे, x इज इक्वल टू 5 sin 4t मायनस पाय बाय 6. पुढे त्यांनी असं सांगितलं की वेअर एक्स इज इट्स डिस्प्लेसमेंट, आणि आता फाईंड करायला लावलं आहे डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज 3 युनिट, आणि विचारलं वेलॉसिटी किती असेल. तर प्रॉब्लेममध्ये त्यांनी जे डिस्प्लेसमेंट दिलं आहे त्याला आपण एक्स म्हणतो, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 3 युनिटमध्ये. त्यानंतर जर ह्या इक्वेशनला मी आपल्या स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर केलं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस ऑर मायनस 5, तर यावरून आपल्याला ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू भेटते. ॲम्प्लिट्यूड आहे 5 आणि ओमेगाची व्हॅल्यू भेटते ती आहे 4. आता वेलॉसिटी फाइंड करायची. वेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ एक्स, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. 4 अंडर रूट 25 मायनस 9, आणि याला जर सॉल्व केलं तर तुमच्याला आन्सर असेल ऑप्शन डी. ऑप्शन आन्सर येऊन जातं 60. ठीक आहे. सो असा एकदम सिंपल प्रॉब्लेम होता. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे आय थिंक प्रॉब्लेम नंबर 12 हा डाऊटला आहे. सो आता प्रॉब्लेम नंबर 12 काय आहे ते बघू. प्रॉब्लेममध्ये असं सांगितलं आहे, बघा येतं सर्वांनी, द मॅक्झिमम वेलॉसिटी अँड मॅक्झिमम ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी मुव्हिंग इन अ सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर आर 2 मीटर पर सेकंड अँड 4 मीटर पर सेकंड, आणि आता विचारलं अँग्युलर वेलॉसिटी विल बी. सो या प्रॉब्लेममध्ये देत असताना त्यांनी मॅक्झिमम वेलॉसिटी दिली आहे. आता मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही मॅक्स इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय ओमेगा, आणि मॅक्झिमम ॲक्सेलरेशन जे असतं ए मॅक्स इज इक्वल टू असतो ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए, आणि विचारलं ओमेगाची व्हॅल्यू किती असेल. ठीक आहे. सो यासाठी काय करूया, जसं की मॅक्झिमम वेलॉसिटी ही असते ए मल्टिप्लाय बाय ओमेगा. मी याला जर ओमेगाने मल्टिप्लाय केला आणि ओमेगाने डिवाइड केलं तर मॅक्झिमम वेलॉसिटी येऊन जाते ए ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय ओमेगा. ही असेल त्याच्यावाली मॅक्झिमम वेलॉसिटी. बरोबर. आता ए ओमेगा स्क्वेअर हीच व्हॅल्यू झाली आहे मॅक्झिमम ॲक्सेलरेशनची, म्हणजे ए मॅक्स डिवायडेड बाय व्ही मॅक्स इज इक्वल टू असेल ओमेगा. आता मॅक्झिमम ॲक्सेलरेशन तुम्हाला दिलं आहे या ठिकाणी, आणि ते मॅक्झिमम ॲक्सेलरेशन आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि वेलॉसिटी सुद्धा दिलेली आहे. सो यू गेट द ओमेगा, आणि तर तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू भेटेल ओमेगा इज इक्वल टू 4/2 रेडियन पर सेकंड, आणि ती आली ओमेगाची व्हॅल्यू 2 रेडियन पर सेकंड. ठीक आहे. असा ऑप्शन जो असेल तो ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. सो अशा पद्धतीनं हा 12 नंबरचा प्रॉब्लेम झाला. यानंतर प्रॉब्लेम नंबर 15 डाऊटला आहे. सो प्रॉब्लेम नंबर 15 इज अ पार्टिकल एक्झिक्यूट, बघा दिला आहे, अ पार्टिकल एक्झिक्यूट सिंपल हार्मोनिक मोशन विथ an amplitude of 4 cm at the mean position. The velocity of the particle is 10 cm per second. The distance of the particle from the mean position when its speed becomes 5 cm per second. सो एक पार्टिकल आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतो. त्यानंतर त्या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे 4 सेंटीमीटर. पुढे असं सांगितलं की मीन पोझिशनला जी वेलॉसिटी आहे पार्टिकलची ती वेलॉसिटी आहे 10 सेंटीमीटर पर सेकंड. आणि बघा वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन सगळ्यांना माहिती आहे, वेलॉसिटी मॅक्झिमम असते मीन पोझिशनला, ती दिलेली आहे 10 सेंटीमीटर पर सेकंड. पुढे ह्या व्ही मॅक्सचा जो फॉर्म्युला माहिती सगळ्यांना, तो ए मल्टिप्लाय बाय काय असतो ओमेगा असतो. याला 10 सेंटीमीटर पर सेकंड. बरोबर. सो यावरून आपण ओमेगाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ओमेगा भेटेल आपल्याला 10 सेंटीमीटर पर सेकंड डिवायडेड बाय ॲम्प्लिट्यूड, म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे 4 सेंटीमीटर, त्याला 10/4 रेडियन पर सेकंड. आता पुढे त्यांनी असं सांगितलं की जे काही डिस्टन्स आहे पार्टिकलचं मीन पोझिशन, ते डिस्टन्स ॲक्च्युअल तुम्हाला फाइंड करायचं आहे, आणि पार्टिकल किती स्पीडनं त्या डिस्टन्सपर्यंत पोहोचला आहे बाय 5 सेंटीमीटर पर सेकंड, म्हणजे व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर ह्या एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची, म्हणजे हा असेल 5
ओमेगा असणार आहे 10/4 अंडर रूट ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर तुम्ही टाकू शकता 16 आणि मायनस एक्स स्क्वेअर. आता हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि तुमचा ऑप्शन सी येतो का सर्वांनी चेक करायचा. 2/√3 सेंटीमीटर ज्यांचा आला असेल त्यांचा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 16 घेऊया. अँड प्रॉब्लेम नंबर 16 इज, डाऊटला विचारला गेला तो देतोय. 2 particles P and Q start from origin and execute simple harmonic motion along x-axis with same amplitude but with different periods. पहिला पिरियड्स आहे 3 सेकंद आणि नंतरचा आहे 6 सेकंद रिस्पेक्टिव्हली. आता विचारलं द रेशो ऑफ वेलॉसिटीज P and Q when they meet. तुम्हाला वेलॉसिटीचा रेशो विचारला आहे. ॲक्च्युअली वेलॉसिटी काय असते, वेलॉसिटी इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय ओमेगा. जर वेलॉसिटी पी पार्टिकल असेल तर ॲम्प्लिट्यूड मल्टिप्लाय बाय अँग्युलर वेलॉसिटी. जनरल आपण पी पार्टिकलसाठी म्हणूया, त्याच पद्धतीनं क्यू पार्टिकलसाठी सुद्धा म्हणूया. ठीक आहे. मग आता ओमेगाची व्हॅल्यू 2π/t असते, म्हणजे व्ही ऑफ पी डिवायडेड बाय व्ही ऑफ क्यू हा झाला रेशो झाला. ॲम्प्लिट्यूड इथं असेल 2π टी ऑफ पी मल्टिप्लाय बाय ॲम्प्लिट्यूड मल्टिप्लाय बाय 2π अपॉन टी ऑफ क्यू असेल तो मी वरती घेऊन येतो. ए मल्टिप्लाय बाय 2π and ए मल्टिप्लाय बाय 2π गेट कॅन्सल. सो व्ही ऑफ पी डिवायडेड बाय व्ही ऑफ क्यू, टी ऑफ क्यू डिवायडेड बाय टी ऑफ पी. मग आता पिरियडिक टाईम तुम्हाला माहिती, व्ही ऑफ पी डिवायडेड बाय व्ही ऑफ क्यू तो असेल 6/3, म्हणजे तुमचा आन्सर येऊन जातं 2s/1. 2s/1 म्हणजे ऑप्शन काय असेल, बी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, सोपा होता प्रॉब्लेम. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 17. प्रॉब्लेम असा आहे बघा, अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन विथ ॲम्प्लिट्यूड ए अँड अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. आणि आता विचारलं द रेशो ऑफ मॅक्झिमम वेलॉसिटी टू मॅक्झिमम ॲक्सिलरेशन इज. प्रॉब्लेम एकदम इझी. मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला परत लिहितो मी, व्ही मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा आणि मॅक्झिमम ॲक्सिलरेशन ते असतं ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए, आणि या दोघांचा रेशो म्हणजे व्ही मॅक्स डिवायडेड बाय मॅक्झिमम ॲक्सिलरेशन इज इक्वल टू असेल ए ओमेगा डिवायडेड बाय ए ओमेगा स्क्वेअर. सो 1/ओमेगा हे ॲक्च्युअल तुमच्याला आन्सर असेल. ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. यानंतर प्रॉब्लेम नंबर 18 हा डाऊटला विचारला गेला आहे. सोपा आहे बघा. प्रॉब्लेम काय ते सांगतो. The angular velocities of three body in a simple harmonic motion are omega 1, omega 2 and omega 3 with their respective amplitude as a1, a2, a3. If all the three bodies have same mass and velocity, then same mass आणि same velocity जर असेल त्यांचा रेशो सगळ्यांना माहिती. मास आणि वेलॉसिटी जर सेम आल्या म्हणजे तिन्ही वेलॉसिटी जर सेम आल्या, सो वेलॉसिटी v1 इज इक्वल टू v2 इज इक्वल टू काय असेल v3. म्हणजे काय होणार आहे a1 ओमेगा 1 पुढं a2 ओमेगा 2 इज इक्वल टू काय असेल a3 ओमेगा 3. आणि असा ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. सोपा होता. यानंतर पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 20. प्रॉब्लेम नंबर 20 बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला आहे, पण प्रॉब्लेम एकदम इझी होता. चेक करूया. The velocity of particle in a simple harmonic motion at displacement y from mean position is. तुम्हाला velocity विचारली from mean position as in terms of displacement. एकदम सोपं होतं बघा. velocity in terms of displacement. v is equal to omega. displacement काय दिलं आहे, amplitude minus displacement किती आहे y. मग असं जो ऑप्शन असेल ते तुमच्याला आन्सर असणार आहे. म्हणजे v is equal to omega under root a square minus y square. सो ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम नंबर आहे 22. सो हियर इज प्रॉब्लेम नंबर 22. A particle executing simple harmonic motion with amplitude 0.1 meter at certain instant when its amplitude is 0.02 meter. आता विचारलं its acceleration is 0.5 meter per second square आणि विचारलं maximum velocity of the particle in meter per second is. सो या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे. ॲम्प्लिट्यूड आहे 0.1 मीटर या ठिकाणी. ठीक आहे.
सो इथे मी नोट डाऊन करतो. ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू 0.1 मीटर. आता ज्यावेळेस याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे, डिस्प्लेसमेंट आहे 0.02 मीटर. या डिस्प्लेसमेंटला एक्स कन्सिडर करूया. सो 0.02 मीटर डिस्प्लेसमेंट आलं. आणि जे ॲक्सेलरेशन आहे ते मॅक्झिमम ॲक्सेलरेशन असेल मीन पोझिशन मिळाल्यानंतर, ते येऊन जातं 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आता फाईंड करायला लावलं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती असेल, सॉरी मॅक्झिमम वेलॉसिटी किती असेल. सो ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो ए मॅक्स इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एक्स. ठीक आहे, यावरून आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू भेटेल. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ए अपॉन एक्स. आता ही ओमेगाची व्हॅल्यू आल्यानंतर याला म्हणतो मी इक्वेशन 1. ही व्हॅल्यू तुम्हाला मॅक्झिमम वेलॉसिटीच्या टर्म्समध्ये सबस्टिट्यूट करायची. मॅक्झिमम वेलॉसिटी असते ए मल्टिप्लाय बाय ओमेगा. व्ही इज इक्वल टू ए तुम्हाला माहिती ए मल्टिप्लाय बाय अंडर रूट ए अपॉन किती असेल, एक्स असेल. आता एवढं कॅल्क्युलेशन तुम्ही करा, ते तुमच्यावर आन्सर असणार आहे. आणि त्याचा जो ऑप्शन येऊन जातो तो ऑप्शन आहे ऑप्शन सी. सो 0.5 इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 23. तो आता सॉल्व्ह करूया. द ॲम्प्लिट्यूड, बघा इथे प्रॉब्लेममध्ये सांगितलं त्यांनी, द ॲम्प्लिट्यूड ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिम्पल हार्मोनिक मोशन इज 4 सेंटीमीटर. ॲट द मीन पोझिशन द स्पीड ऑफ द पार्टिकल इज 60 सेंटीमीटर पर सेकंड. द डिस्टन्स of the particle from the mean position at which the speed of particle becomes 8 root 3 centimeter per second will be. बघा प्रॉब्लेममध्ये त्यांनी असं सांगितलं की जी काही ॲम्प्लिट्यूड आहे त्या सिम्पल हार्मोनिक मोशनची ती ॲम्प्लिट्यूड आहे 4 सेंटीमीटर. आता पुढे दिलं त्यांनी ॲट मीन पोझिशन द स्पीड ऑफ द पार्टिकल इज 60 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे ॲक्च्युअल मीन पोझिशनला मॅक्झिमम स्पीड असतं ते आहे 60 सेंटीमीटर पर सेकंड. आता व्ही मॅक्सची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे, मीन पोझिशनला असते ए मल्टिप्लाय बाय ओमेगा. त्याला 60 सेंटीमीटर पर सेकंड. यावरून तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू भेटेल 60 अपॉन 4. सो वी गेट ओमेगा 4 रेडियन पर सेकंड. ठीक आहे, हे वेगळं आहे. आता पुढे त्यांनी विचारलं की द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल. बघा पुढे त्यांनी काय सांगितलं, डिस्टन्स फाईंड करायला लावलं मीन पोझिशनपासून. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जर मीन पोझिशन असेल आणि तो पार्टिकल इथं कुठेतरी पोहोचलाय, किती स्पीडला पोहोचलाय, 8 रूट 3. ही जी वेलॉसिटी आहे ना या पॉईंटपर्यंत पोहोचण्याची, ही आहे 8 रूट 3 सेंटीमीटर पर सेकंड. तर हे डिस्टन्स त्यांनी फाईंड करायला सांगितलं. मग ही वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ही वेलॉसिटी तुम्हाला दिली 8 रूट 3 इज इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ती आहे 4. ॲम्प्लिट्यूड ॲक्च्युअल किती आहे ती तुम्हाला माहिती आहे, 4चा स्क्वेअर म्हणजे 16 मायनस एक्स स्क्वेअर. आणि आता हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन सेटअप मी तयार करून दिला आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित करा. तुमच्याला जो ऑप्शन असेल तो ऑप्शन डी येतो का बघा, 2 सेंटीमीटर. ठीक आहे, ओके. यानंतर प्रॉब्लेम नंबर 24 डाऊटला विचारला गेला आहे, तो घेऊया. ठीक आहे, सो प्रॉब्लेम नंबर 24 बघा. द मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ अ सिम्पल हार्मोनिक मोशन रिप्रेझेंटेड बाय y इज इक्वल टू 3 sin 100t प्लस पाय बाय 6 इज गिवन बाय. बघा मॅक्झिमम वेलॉसिटी विचारली. परत एकदा व्ही मॅक्स इज इक्वल टू असतो ए मल्टिप्लाय बाय ओमेगा. याला मी कम्पेअर करतो y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय सोबत. आता या ठिकाणी मला ॲम्प्लिट्यूड भेटलेले आहे 3, ओमेगा भेटलेला आहे 100. सो व्ही इज इक्वल टू असणार आहे 100 मल्टिप्लाय बाय 3. म्हणजे ऑप्शन येऊन जातं तुमच्याला ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. किती आला 300. सोपा होता. ठीक आहे, ओके. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 27 हा वेलॉसिटीच्या लेवल 2 मधील लास्ट डाऊट होता. सो प्रॉब्लेम नंबर 27 समजून घेऊया. द इंस्टंटेनियस डिस्प्लेसमेंट ऑफ अ सिम्पल पेंडुलम ऑसिलेटर इज गिवन बाय x इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी प्लस पाय बाय 4. आणि विचारला आता इट्स स्पीड विल बी मॅक्झिमम ॲट टाईम. तुम्हाला विचारलं आहे स्पीड मॅक्झिमम ॲट टाईम किती असेल. ठीक आहे, आता कसं सोडवणार,
सगळ्यांना माहिती इक्वेशन, जर पिरियडिक टाइम फाईंड करायचा असेल टी इज इक्वल टू काय असतो 2π/ओमेगा, बरोबर ना. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन मी असं नोट डाऊन करू शकतो का, बघा समजून घ्या. एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा कॉमन जर घेतला तर मध्ये येऊन जातो टी प्लस पाय अपॉन काय असेल 4 मल्टिप्लाय बाय ओमेगा. एक शॉर्टकट अरेंजमेंट आहे. या शॉर्टकट अरेंजमेंटमध्ये जर आपण ओमेगा साईडला जर काढला तर ही पूर्ण टर्म म्हणजे टाइम डिपेंडंट टर्म आहे. मग यामध्ये जो स्मॉल टी आहे, स्मॉल टी हा स्मॉल इंटरवल्स रिप्रेझेंट करत असतो. स्मॉल इंटरवल्स रिप्रेझेंट करतो. कशाचे स्मॉल इंटरवल रिप्रेझेंट करतो, तर ह्या पूर्ण टाइमचे स्मॉल इंटरवल्स रिप्रेझेंट करत असतो, फुल टाइमचे. मग फुल पिरियडिक टाइम किती आला, π/4 ओमेगा. काही कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, फक्त काय करायचं ओमेगा कॉमन घ्यायचा आणि ही पूर्ण टाइम डिपेंडंट टर्म आली आणि यामध्ये स्मॉल टी हा रिप्रेझेंट करत असतो स्मॉल इंटरवल्स, आणि जो उरलेला प्लस नंतर जी उरलेली टर्म असेल ती ॲक्च्युअल तुमच्याला पिरियडिक टाइम असते. म्हणजे π/4 या पिरियडिक टाइमचे स्मॉल टी एवढे इंटरवल्स होणार आहे. सो अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम होता. ठीक आहे. यानंतर आता ॲक्सिलरेशनचे काही प्रॉब्लेम्स आहे, जसं की ॲक्सिलरेशनचा प्रॉब्लेम नंबर 2 हा विचारला गेला तर काही विद्यार्थ्यांनी, इफ अ होल इज बोर अलॉंग द डायमीटर ऑफ द अर्थ अँड अ स्टोन इज ड्रॉप इन टू होल. बघा अर्थला जर एक पूर्ण ड्रिल केलं, पूर्ण डायमीटरला कशा पद्धतीचं ड्रिल केलं असेल, बघा ही आपली अर्थ असेल आणि याच्या कम्प्लीट डायमीटरमध्ये ही जी डायमीटर असेल, या डायमीटरमध्ये आपण असं एक होल तयार केलं. ठीक आहे. आणि एक स्टोन तिथून ड्रॉप जर केला तर काय होतं, तर ऑब्विसली एक स्टोन जर या ठिकाणाहून ड्रॉप केला तर तो सिंपल हार्मोनिक मोशनाचा परफॉर्म करणार आहे. ठीक आहे. जसं आपण घेतो ना की लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ, देन टी इज इक्वल टू 2π√, आर आपण काय असेल जी असेल, आणि हा पिरियडिक टाइम तुम्हाला माहिती आहे 84.6 मिनिट घेत असतो. ठीक आहे. मग आता बघूया. द स्टोन रिचेस द सेंटर ऑफ द अर्थ अँड स्टॉप हिअर. पहिला ऑप्शन, द स्टोन रिचेस the outer side of the earth and stops there. The stone executes simple harmonic motion about the center of earth, and last I stone reaches the other side of the earth and escape into space. So जो पिरियडिक टाइम असतो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतो, त्यामुळे ऑप्शन काय होऊन जातो, ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. स्टोन विल बी एक्झिक्यूट सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट दी सेंटर ऑफ अर्थ. ठीक आहे. यानंतर 4 नंबरचा प्रॉब्लेम डाऊटला विचारला गेला आहे. तो प्रॉब्लेम घेतो मी, बघा प्रॉब्लेम नंबर 4. So here is problem number 4 is the displacement of a particle moving in a simple harmonic motion at any instant is given by displacement दिले y is equal to a sin omega t. The acceleration after time t is equal to t/4 is. आता तुम्हाला विचारलं acceleration after time t is equal to t/4 किती असेल. ठीक आहे. आता हे कसं समजून घेणार, तर ऑलरेडी झालंय आपल्याला की ज्या वेळेस t/4 एवढा टाइम असेल तर ॲक्सिलरेशन किती असणार आहे. म्हणजे बघा आपण ग्राफ प्लॉट करू साधा सोपा. आणि पार्टिकल या ठिकाणी एक सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. हा टायमिंग जो असतो दिस इज t/4 आणि हे पुढचे टायमिंग तुम्हाला माहिती, आणि हा कंप्लीट टाइम असतो t. दिस इज t/2, इथं असेल 3t/4 आणि हा टाइम असेल t. तुम्हाला विचारलं t/4 ला ॲक्सिलरेशन किती असेल. सगळ्यांना माहिती हे ॲक्सिलरेशन असतं a ओमेगा. मग ॲक्सिलरेशन मॅक्झिमम असतं a ओमेगा स्क्वेअर एवढं. हे असेल प्लस a ॲम्प्लिट्यूड आणि इथं असणार आहे मायनस a ॲम्प्लिट्यूड. सो यू गेट ऑप्शन डी इज युअर ॲक्च्युअल आन्सर. ठीक आहे. ओके. यानंतर प्रॉब्लेम नंबर 6 डाऊटला विचारला गेला आहे, तो घेऊया आता. सो प्रॉब्लेम नंबर 6 इज अ स्मॉल बॉडी ऑफ मास 0.10 kg इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ एम्प्लिट्यूड 1 मीटर अँड पिरियड 0.20 सेकंड. द मॅक्झिमम फोर्स ॲक्टिंग ऑन इट्स. फोर्स फाईंड करायला लावला, तो पण मॅक्झिमम फोर्स फाईंड करायला. सो यम मॅक्स इज इक्वल टू
मास मल्टिप्लाय बाय मॅक्झिमम ॲक्सिलरेशन. मॅक्झिमम ॲक्सिलरेशन कुठं असेल मीन पोझिशनला, म्हणजेच एफ मॅक्स इज इक्वल टू असणार एम मल्टिप्लाय बाय ए ओमेगा स्क्वेअर. मास दिलं आहे 0.10, ॲम्प्लिट्यूड दिले आहे 1.0 आणि पिरियडिक टाईम म्हणजे इथं असेल 4 पाय स्क्वेअर अपॉन ओमेगा. ओके, ओमेगा इज इक्वल टू असेल 2 पाय अपॉन टी, पिरियडिक टाईम असेल 0.20, त्याचं काय असेल स्क्वेअर असेल. आता याला सॉल्व करा, तुमचा ऑप्शन ए येतो का सगळ्यांनी व्यवस्थित चेक करायचा. 98.596 न्यूटन हे ॲक्च्युअल त्याच्यावर आन्सर असतं. ठीक आहे, ओके. आता यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 7. सो प्रॉब्लेम नंबर 7, a body executing simple harmonic motion has a maximum acceleration is equal to 24 meter per second square and maximum velocity equal to 16 meter per second. आता विचारलं the amplitude of simple harmonic motion is. सो गिवन क्वांटिटी सगळ्यात अगोदर मी नोट डाऊन करून घेतो. व्ही मॅक्स दिलेली आहे 16 मीटर पर सेकंड. त्यानंतर मॅक्झिमम ॲक्सिलरेशन दिलेलं आहे, त्याला म्हणतो मी स्मॉल ए मॅक्स इज इक्वल टू ते आहे 24 मीटर पर सेकंड आणि विचारलं ॲम्प्लिट्यूड किती असेल. ठीक आहे, बघा व्ही मॅक्सचा जनरल फॉर्म्युला असतो ए मल्टिप्लाय बाय ओमेगा. ए म्हणजे काय असेल ॲम्प्लिट्यूड. सो यू गेट ए इज इक्वल टू, तुम्ही ए इज इक्वल टू म्हणू शकता व्ही मॅक्स अपॉन काय असेल ओमेगा. आता मला कन्वर्ट करायचं आहे ॲक्सिलरेशनमध्ये. सो फॉर दिस सिच्युएशन आय विल मल्टिप्लाय अँड डिवाइड ए ओमेगा ए ओमेगा. मग आता ही ॲम्प्लिट्यूड असेल बघा, व्ही मॅक्स ऑलरेडी असतो ए ओमेगा मल्टिप्लाय बाय ए ओमेगा डिवायडेड बाय असणार आहे ए मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, मग हे आलं तुमच्यावालं ए ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ए ओमेगा स्क्वेअर. आता ए ओमेगा म्हणजे काय असतं मॅक्झिमम व्हेलॉसिटी आणि ए ओमेगा स्क्वेअर असेल तुमच्यावालं मॅक्झिमम ॲक्सिलरेशन. ठीक आहे, आता भेटली तुम्हाला ॲम्प्लिट्यूड. सो वी गेट ॲम्प्लिट्यूड व्ही मॅक्स स्क्वेअर याचा अर्थ काय 16 मल्टिप्लाय बाय 16 आणि डिवायडेड बाय मॅक्झिमम ॲक्सिलरेशन आहे 24. आणि हे पूर्ण जर सॉल्व केलं तर ऑप्शन ए तुमचा येतो 32 डिवायडेड बाय 3 मीटर्स. ठीक आहे, यानंतर प्रॉब्लेम नंबर 8 हा डाऊटला होता तो घेतोय. सो प्रॉब्लेम नंबर 8, फॉर अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिम्पल हार्मोनिक मोशन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन जर एक्झिक्यूट करत असेल तर स्टेटमेंट करेक्ट कुठलं नाही आहे. ऑप्शन ए आहे बघा, द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल रिमेन्स सेम, बरोबर आहे. द रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द फिक्स पॉईंट, बरोबर आहे. द रिस्टोरिंग फोर्स इज मॅक्झिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, तेही बरोबर आहे. आणि ॲक्सिलरेशन ऑफ द पार्टिकल इज मॅक्झिमम ॲट इक्विलिब्रियम पोझिशन, हे चुकलं. कधी ॲक्सिलरेशन मॅक्झिमम पोझिशनला ॲक्सिलरेशन हे मॅक्झिमम राहत नाही, कुठं मीन पोझिशन आहे. इक्विलिब्रियम म्हणजे कुठली झाली मीन पोझिशन. सो विच इज स्टेटमेंट इज नॉट करेक्ट, कुठलं स्टेटमेंट करेक्ट नाही ऑप्शन डी. ठीक आहे, ओके. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 10 हा डाऊटला विचारला गेला आहे, तो समजून घेऊ. बघा, द डिस्प्लेसमेंट of an oscillating particle varies with time in second according to the equation y centimeter is equal to sine pi upon 2 multiplied by t upon 2 plus 1 upon 3 आणि विचारलं the maximum acceleration of the particle is approximately. तर या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे ते आहे sin pi upon 2 t upon 2 plus 1 upon 3. आता ह्या इक्वेशनला मी कम्पेअर करतो y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय सोबत. हे इक्वेशन थोडंसं मॉडिफाय करतो, म्हणजे y इज इक्वल टू आलेला आहे साइन पाय अपॉन 4 मल्टिप्लाय बाय टी प्लस पाय अपॉन 6. ठीक आहे, आता हे दोन्ही इक्वेशन जर मी कम्पेअर केले तुम्हाला काय भेटतं, ॲम्प्लिट्यूड आलेली आहे 1 सेंटीमीटर. ठीक आहे, त्यानंतर ओमेगा आलेला आहे पाय अपॉन 4 आणि विचारलं काय मॅक्झिमम ॲक्सिलरेशन. सो मॅक्झिमम ॲक्सिलरेशन आपण लिहित असतो ए मॅक्स इज इक्वल टू काय असतो ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए.
ओमेगाची व्हॅल्यू आहे पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 16 मल्टिप्लाय बाय 0.1 सॉरी 1 ॲम्प्लिट्यूड आहे फक्त 1. ठीक आहे. मग आता पायची व्हॅल्यू तुम्हाला टाकू शकता 3.14चा स्क्वेअर करायचा डिवायडेड बाय 16 मल्टिप्लाय बाय 1 करा आणि तुमच्यावाला जे आन्सर असेल ते आन्सर येऊन जातो ऑप्शन डी 0.62 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. ठीक आहे. ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर आहे 11 आणि 11 प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलं आहे. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 11. A particle moving along the x-axis executes simple harmonic motion when the force acting on it is given by. फोर्स तुम्हाला फाइंड करायला सांगितलं आहे. कसं फाइंड करणार? सो जो रिस्टोरिंग फोर्स असतो बघा, त्या रिस्टोरिंग फोर्सचं इक्वेशन असतं F इज इक्वल टू मायनस के मल्टिप्लाय बाय एक्स. ठीक आहे. आणि F इज इक्वल टू अजून एक इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन इज इक्वल टू मायनस के मल्टिप्लाय बाय एक्स. म्हणजे ॲक्सिलरेशन इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ द काय येतं डिस्प्लेसमेंट येतं. मग असं इक्वेशन बघायचं. पहिलं सी जातो, बी पण जातो, हे पॉझिटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट आलं म्हणजे हे पण येत नाही. तर तिथं त्यांनी सांगितलंय बघा ए आणि के हे काय आले कॉन्स्टंट आहे. सो ए आणि के इज कॉन्स्टंट. सो निगेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट आलं म्हणजे ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. असा सोपा प्रॉब्लेम होता. यानंतर प्रॉब्लेम नंबर 12 समजून घेऊया. A body is vibrating in a simple harmonic motion with an amplitude 0.06 meter and frequency 50 Hz. The velocity and the acceleration of the body is. बघा आता velocity आणि acceleration तुम्हाला विचारलंय. मग velocity v इज इक्वल टू सगळ्यांना माहिती a मल्टिप्लाय बाय काय असतो ओमेगा असतो. म्हणजे v इज इक्वल टू असेल amplitude मल्टिप्लाय बाय 2 पाय ओमेगा in terms of frequency 2 pi multiply by n. बरोबर. आणि त्यानंतर मॅक्झिमम ॲक्सिलरेशन a मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर म्हणजे 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय असेल ए असेल. हे भेटेल तुम्हाला मॅक्झिमम ॲक्सिलरेशन. मग यामध्ये जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर 0.6 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3.14 मल्टिप्लाय बाय 50 आणि इथं असेल 4 मल्टिप्लाय बाय 3.14 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 15 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 0.6 आणि हे दोन्ही कॅल्क्युलेशन सॉल्व करा. ज्यावेळेस तुम्ही हे दोन्ही कॅल्क्युलेशन सॉल्व करणार त्यावेळेस तुम्हाला भेटेल जी वेलॉसिटी असेल ती आहे 5.65 मीटर पर सेकंड आणि ॲक्सिलरेशन जे असेल ते 5.32 इंटू 10⁻² मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 13. So problem number 13 is तो समजून घेऊ. A particle execute simple harmonic motion with an angular velocity and maximum acceleration. Angular velocity दिली आहे, maximum acceleration दिलंय आणि विचारलं amplitude किती असेल. सो सोपा प्रॉब्लेम आहे. angular velocity ओमेगा 3.5 रेडियन पर सेकंड. maximum acceleration a max is equal to 7.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि आता विचारला ॲम्प्लिट्यूड किती असेल म्हणजे a max इज इक्वल टू असतो ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए. सो a इज इक्वल टू असेल a max अपॉन काय असणार आहे ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. सो यामध्ये तुम्ही व्हॅल्यू इझिली सबस्टिट्यूट करू शकता आणि सबस्टिट्यूट करून तुमच्याला आन्सर 0.61 मीटर येतं का चेक करा सर्वांनी. ठीक आहे. ओके. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम घेऊया. बघा प्रॉब्लेम दिला आहे, मास दिला आहे 0.10 kg ब्लॉक ऑसिलेट बॅक अँड फोर्थ अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस. इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द ओरिजिन इज गिवन बाय. डिस्प्लेसमेंट दिला आहे x इज इक्वल टू 10 सेंटीमीटर कॉस 10 रेडियन पर सेकंड मल्टिप्लाय बाय t प्लस पाय बाय 2 रेडियन आणि विचारलं व्हॉट इज द मॅक्झिमम ॲक्सिलरेशन एक्सपिरियन्स बाय द ब्लॉक. मग आता मॅक्झिमम ॲक्सिलरेशन फाईंड करायचं म्हणजे परत एकदा तोच फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए. एक्स इज इक्वल टू 10 कॉस 10 टी प्लस पाय बाय 2. याला कम्पेअर करूया. एक्स इज इक्वल टू ए कॉस
ओमेगा टी प्लस फाय सोबत. सो ॲम्प्लिट्यूड भेटलेले आहे 10, ओमेगा भेटलेला आहे 10. ही आहे ॲम्प्लिट्यूड सेंटीमीटरमध्ये आणि हा आहे रेडियन पर सेकंडमध्ये. मग ए मॅक्स इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय काय असेल, ए असेल. आता हे तर तुम्हाला जमू शकतं. ठीक आहे. सो आणि हे तुम्ही सॉल्व करणार. ओमेगा स्क्वेअर म्हणजे येऊन जाणार आहे 100 मल्टिप्लाय बाय 10 इंटू 10⁻². -2 म्हणजे हे 2 गेले आणि इथले -2 हे +2 येऊन जातं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय असेल याच्यावाला मॅक्झिमम ॲक्सिलरेशन. सो ऑप्शन ए इज युअर करेक्ट ॲन्सर. ठीक आहे. सो ऑप्शन ए याच्यावाला ॲन्सर आल्यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 18. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 18. समजून घेऊया. बघा प्रॉब्लेम नंबर 18 आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला होता तो, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर द स्पीड व्ही अँड ॲक्सिलरेशन ए ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. खाली बघी कुठलं स्टेटमेंट हे करेक्ट आहे स्पीड आणि ॲक्सिलरेशनसाठी. वेन व्ही इज मॅक्झिमम, ए इज मॅक्झिमम. पहिली सिच्युएशन समजून घेऊ. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मीन पोझिशन ज्यावेळेस असते पार्टिकलची, बघा ही असेल याच्यावाली मीन पोझिशन, ही असेल एक्स्ट्रीम पोझिशन. इथं मॅक्झिमम वेलॉसिटी असते, बरोबर ना, आणि ॲक्सिलरेशन काय असतं 0. आणि या ठिकाणी ॲक्सिलरेशन मॅक्झिमम असतं, वेलॉसिटी 0 असते. मग आता सांगा पहिला ऑप्शन चुकला. व्ही इज मॅक्झिमम, ए इज मॅक्झिमम. वेन ए इज 0, व्हॉट एव्हर बी द व्हॅल्यू ऑफ व्ही. वेन व्ही इज 0, ए इज 0. दुसरा पण गेला, तिसरा पण गेला. मग उरला जो आहे तो ऑप्शन डी, वेन व्ही इज मॅक्झिमम, ए इज 0. ओके, ठीक. आता यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 19. सो प्रॉब्लेम नंबर 19 इज what is the maximum acceleration of the particle doing the simple harmonic motion. Y is equal to 2 sin pi t plus pi t upon 2 plus phi, where 2 is in centimeter. आता विचारलं तुम्हाला मॅक्झिमम ॲक्सिलरेशन फाइंड करायला सांगितलं. मॅक्झिमम ॲक्सिलरेशन हे कसं फाइंड करतो आपण, तुम्हाला माहिती आहे. ए मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर असतो. सो ॲम्प्लिट्यूड आहे 2, ओमेगाची व्हॅल्यू आहे पाय स्क्वेअर बाय 4. सो हे येऊन जातं पाय स्क्वेअर अपॉन 2 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि असा ऑप्शन जो असेल ऑप्शन बी इज युअर करेक्ट ॲन्सर. ठीक आहे. यानंतर लास्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 20. A particle execute linear simple harmonic motion with amplitude of 2 cm. When the particle is at 1 cm from the mean position, the magnitude of velocity is equal to that of acceleration. Then time period in second is. बघा ज्यावेळेस पार्टिकल हा 1 cm वरती असेल त्यावेळेस जी काही मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी असेल, वेलॉसिटी इज इक्वल टू काय असणार आहे ॲक्सिलरेशन. आता वेलॉसिटी जी असते ती वेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला जर घ्यायचा ठरवला तो येऊन जातो इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट घ्यावा लागेल. म्हणजे तो असणार आहे ओमेगा √a² मायनस x². आणि ॲक्सिलरेशन असतं ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय x. मग त्याला जर सॉल्व केलं कसं सॉल्व करणार, त्या ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे 2 cm, बरोबर आहे, आणि डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे 1 cm. आणि जर सॉल्व केलं तर ओमेगाची व्हॅल्यू भेटते √3 रेडियन पर सेकंड मध्ये. मग आता टाइम पिरियड फाइंड करायला टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन काय असेल ओमेगा, म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन किती आला √3. हा कशामध्ये असेल सेकंड मध्ये. मग 2 पाय अपॉन √3 हे जे ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शन सी इज युअर करेक्ट ॲन्सर. आता हे व्ही म्हणजे वेलॉसिटी इज इक्वल टू ॲक्सिलरेशन ते ऑलरेडी त्यांनी दिलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज इक्वल टू ॲक्सिलरेशन. सो व्हॅल्यू आपण सिम्पल सबस्टिट्यूट केला आणि आपल्याला ॲन्सर येईल समजलं. सो या ठिकाणी तुम्हाला डिस्प्लेसमेंटचा प्रॉब्लेम पूर्ण संपलेले आहे. आय थिंक डे 1, 2, 3 पर्यंतचे प्रॉब्लेम्स आपण कंप्लीट केले. डे 4 आणि 5चे नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करूया. आता ही काय आन्सर की आहे डिस्प्लेसमेंटची आन्सर की हे पटकन बघून घ्या. वेलॉसिटीची आन्सर की आहे आणि ॲक्सिलरेशनची आन्सर की तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. ठीक आहे.
सो व्यवस्थित लेक्चर बघा आणि काही डाऊट असेल तर पाठवत सर. थँक्यू.